तूळ राशी 30 तारखेनंतर मोठे कांड होणार, या 5 घटना घडणारच. नमस्कार. तूळ राशीच्या व्यक्तींनो, 16 मेच्या अमावस्येच्या रात्रीनंतर तुमच्या आयुष्यात अचानकच मोठे बदल घडण्याचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मनात निर्माण झालेली अस्वस्थता, वारंवार येणारे अडथळे आणि काहीतरी वेगळं घडणार असल्याची भावना, यांमध्ये ग्रहांचा अतिशय गूढ हालचाली कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे यावेळी शनिदेवाची दृष्टी तुमच्या कर्म, नातेसंबंध आणि आर्थिक स्थितीवर खोल प्रभाव टाकणार आहे. त्यामुळे अनेक तूळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक अशा घटना घडू शकतात ज्या त्यांच्या पुढील काही महिन्यांचे भविष्य बदलून टाकतील. काहींना अचानक अडकलेले पैसे मिळण्याचे संकेत आहे, काहींना त्यांच्या जवळच्या व्यक्तींचं खरं रूप दिसू शकतं, तर काही लोकांच्या आयुष्यात नवीन संधी, नवीन सुरुवात होण्याचे योग आहे. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 मोठ्या घटनांबद्दल. 16 मेच्या अमावस्येच्या रात्रीनंतर तूळ राशीच्या जीवनात काही घटना अशा घडू शकतात ज्या घटनांमध्ये पैसा, करिअर, प्रेम, जीवन, कौटुंबिक वातावरण आणि भाग्याशी संबंधित काही अत्यंत महत्त्वाचे संकेत लपलेले आहेत. पण मित्रांनो, या व्हिडिओमधील दुसरा आणि शेवटचा संकेत इतका प्रभावी आहे की तो ऐकल्यानंतर अनेक तूळ राशीच्या लोकांना स्वतःच्या आयुष्याबद्दल नवीन विचार करावा लागू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ग्रहांचा संकेत वेळेआधी समजले तर मोठे संकट टाळता येऊ शकते. जर तुम्ही ही तूळ राशीचे असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा आणि शांत मनाने हा संपूर्ण व्हिडिओ नक्की ऐका, कारण आजचा हा संदेश तुमच्या आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात ठरू शकतो. 16 मेची ही अमावस्येची रात्र साधी नाही, कारण या रात्री निर्माण होणारी शनीची गूढ छाया अनेकांच्या आयुष्यात अनुकूल बदल घडवण्याची ताकद घेऊन येत आहे. ग्रहांच्या हालचाली असे काही संकेत देत आहे की काही लोकांच्या आयुष्यात अचानकच असे प्रसंग उभे राहतील ज्यामुळे त्यांच्या मनातील जुने प्रश्न पुन्हा जागे होतील. अनेक दिवसांपासून थांबलेली तुमची कामे अचानक मार्गी लागू शकतात, पण त्याच वेळी काही नात्यांमधील लपलेले सत्यही तुमच्या समोर येऊ शकतं. या रात्री मन विचलित होणं, जुन्या आठवणी, अचानक काही अनपेक्षित संदेश मिळणं, हे योग खूप प्रबळ दिसत आहे. ज्यांच्या मनात सतत चिंता आहे त्यांना या रात्रीनंतर जीवनाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची देखील संधी मिळेल. शनीची ऊर्जा माणसाला त्यांच्या कर्मांची आठवण करून देते आणि त्यामुळेच या काळात प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय खूप महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे. काही लोकांना अचानकच आर्थिक लाभाचे संकेत मिळतील, तर काही लोकांना सावध राहण्याचा देखील इशारा मिळणार आहे. ही रात्र तुमच्या संयमाची परीक्षा घेणारी आहे. जे लोक आतापर्यंत स्वतःच्या भावना दाबून जगत होते त्यांना आता स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्याची संधी मिळणार आहे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांचे वागणे अचानकच बदलल्यास तुम्हाला आश्चर्य वाटू देऊ नका, कारण ग्रहांची दिशा आता प्रत्येक गोष्ट उघड करण्यास तयार आहे. अमावस्येच्या प्रभावामुळे घरातील वातावरणात एक वेगळी शांतता आणि गुप्तता तुम्हाला जाणवू शकते. काही लोकांना रात्री झोप न लागणे, विचित्र स्वप्न पडणे किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार डोक्यात फिरत राहणे असे अनुभव देखील येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार आणि अमावस्या हे एकत्र आल्यानंतर मनातील लपलेली भीतीही बाहेर येते आणि माणूस स्वतःच्या आयुष्याचा खरा विचार करू लागतो. गेल्या काही महिन्यांपासून जे अडथळे निर्माण झाले होते त्यांचा खरा अर्थ आता समजू लागले आहे. विशेषतः स्त्रियांसाठी हा काळ आत्मपरीक्षणाचा असणार आहे. अनेकांना स्वतःची किंमत समजेल आणि त्यांनी आतापर्यंत केलेल्या त्यागाची त्यांना जाणीव होईल आणि इतरांनाही होईल. काही घरांमध्ये जुने वाद अचानक मिटण्याचे योग आहेत, तर काही नात्यांमध्ये अंतर वाढण्याचे संकेत आहे. या काळात बोलताना शब्द जपून वापरणे खूप गरजेचे आहे, कारण शनीचा प्रभाव चुकीच्या बोलण्याचे मोठे परिणाम दाखवू शकतो. जे लोक स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतात त्यांना या रात्रीनंतर नवीन संधी दिसू लागतील. तुमच्या आयुष्यात अचानक एखादी व्यक्ती पुन्हा परत येण्याचे देखील संकेत या वेळेला मिळत आहे. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे, एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा अवश्य सल्ला घ्या. अनेकांच्या आयुष्यात या रात्रीनंतर पहिली मोठी घटना घडू शकते आणि ती म्हणजे अचानक मिळणाऱ्या सत्याचा धक्का. काही गोष्टी ज्या आतापर्यंत तुमच्यापासून लपवल्या गेल्या होत्या त्या आता अचानकच समोर येऊ लागतील. एखाद्या व्यक्तीचे खरे रूप तुम्हाला दिसू शकतं किंवा काहींना जवळच्या लोकांकडून देखील अपेक्षा भंग होऊ शकतो, तर काही लोकांना जुनी फसवणूक देखील आता समजणार आहे. पण ही घटना तुमच्या आयुष्याला चुकीच्या मार्गावरून योग्य दिशेला घेऊन जाणारी ठरणार आहे, कारण शनी हा माणसाला तोडतो पण त्याच वेळी माणसाला मजबूतही बनवतो. त्यामुळे या काळात घाबरण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवणे हे गरजेचे आहे. तुमच्या मतांना अनेक दिवसांपासून आत असलेला गोंधळ आता हळूहळू दूर होऊ लागेल. आर्थिक बाबतीत अचानक निर्णय घेणे टाळा.
कुणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि त्यांचे मार्गदर्शन या काळात खूप उपयोगी पडणार आहे. जे लोक आध्यात्मिक मार्गाकडे वळतील त्यांना मनशांती मिळण्याची शक्यता आहे. ही अमावस्येची रात्र तुमच्या आयुष्यात कोणता गुपित बदल घेऊन येणार आहे हे शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण पुढील संकेत तुमच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे देखील ठरू शकतात. त्यामुळे हे शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण हे पुढील संकेत तुमच्यासाठीच आहेत. आता यासाठी उपाय काय करायचे? या रात्री काळ्या तिळाचे दान करा आणि शक्य असल्यास शनिदेवाच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. यानंतर दुसरी मोठी घटना आहे ती करिअर आणि पैशाशी संबंधित असू शकते आणि त्यांना अचानक एखादी नवीन संधी मिळेल, पण त्या संधीसोबतच एक मोठी जबाबदारी देखील त्यांच्या अंगावर येणार आहे. काही लोकांना जुन्या अडचणींमधून बाहेर पडण्याचा एक मार्ग मिळेल. नोकरीत बदल, अचानक कॉल, नवीन कामाची सुरुवात किंवा जर तुमचे कुठे पैसे थांबलेले असतील तर ते थांबलेले पैसे परत मिळण्याचे देखील योग दिसत आहे. मात्र या काळात लोभ आणि उतावळेपणा टाळणे हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, कारण शनीचा प्रभाव मेहनतीचे फळ देतो, पण चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या गोष्टी हा शनी कधीही टिकू देत नाही. त्यामुळेच प्रामाणिकपणा राखणे आवश्यक आहे. काही लोकांना अचानकच खर्च वाढल्याचे जाणवेल. घरातील एखाद्या वस्तूवर खर्च होऊ शकतो, पण या सगळ्यातून एक मोठा धडा देखील तुम्हाला मिळणार आहे की पैसा हा फक्त साधन नाही, तर पैसा ही खरी ताकद आहे. ही रात्र तुम्हाला एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देणार आहे. आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा तुमच्या शक्तीची परीक्षा असेल. जे लोक सतत इतरांसाठी जगले आहेत त्यांना आता स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचं आहे, विशेषतः स्त्रियांसाठी. स्त्रियांसाठी हा काळ स्वतःची ओळख पुन्हा निर्माण करण्याचा असणार आहे. अनेकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्याची देखील सुरुवात होईल. काही लोकांच्या आयुष्यात अचानकच आध्यात्मिक ओढ निर्माण होईल. मंदिर, जप किंवा ध्यान यांमध्ये मन त्यांचं अधिकच रमू लागेल. शनीचा प्रभाव माणसाला वास्तव दाखवतो आणि त्यातूनच योग्य मार्ग निवडायला देखील शिकवतो. त्यामुळे या काळात आलेल्या प्रत्येक अनुभवाकडे शिकवण म्हणून पहा. तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांची सेवा करा. त्यांचे आशीर्वाद या काळात तुमच्या भाग्याला नवीन दिशा देऊ शकतात. अनेकांना या अमावस्येनंतर अचानकच प्रवासाचे योग दिसत आहे. काही लोकांना कामासाठी दूर जावे लागू शकते, तर काहींना धार्मिक स्थळी जाण्याची देखील संधी मिळणार आहे. या प्रवासातून तुमच्या मनातील गोंधळ दूर होऊ शकतो. काही लोकांना या काळात नवीन लोक भेटतील किंवा त्यांच्यामुळे आयुष्याचा मार्ग देखील बदलू शकतो. मात्र प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवणं टाळा. शनीची ऊर्जा संयम शिकवते. तुमच्या आयुष्यात आता जो बदल सुरू होणार आहे तो सुरुवातीला तुम्हाला कठीण वाटेल, पण पुढे त्याच बदलामुळे तुम्हाला खरे सुख देखील मिळू शकतं. तुमच्या मेहनतीचे फळ आता हळूहळू तुम्हाला दिसू लागेल. जे लोक अनेक दिवसांपासून निराश होते त्यांना नवीन आशेचा किरण देखील मिळणार आहे. या अमावस्येनंतर कोणत्या लोकांचे भाग्य अचानकच पलटी घेणार आहे आणि कोणत्या चुका अशा लोकांनी टाळल्या पाहिजे तर त्यांचं नुकसान होणार नाही हे जाणून घेण्यासाठी पुढील संकेत देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया त्या संकेतांबद्दल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता यानंतर जाणून घेऊया की यासाठी उपाय काय करायचे. शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि मनातल्या भीतीवर नियंत्रण ठेवण्याचा देखील या वेळेला तुम्ही संकल्प करू शकता. काही लोकांच्या आयुष्यात अचानकच जुन्या कर्जातून किंवा मानसिक ऊर्जेतून मुक्ती मिळण्याचे संकेत दिसत आहे, कारण शनीचा प्रभाव हा माणसाला त्याच्या कर्माचे फळ देतो आणि त्यामुळेच या काळात केलेली चांगली मोठी कामे तुम्हाला परिणाम दाखवू शकतात. जे लोक सतत मेहनत करत आहेत त्यांना आता योग्य ओळख मिळू शकते. काहींना समाजात मोठा मान सन्मान देखील वाढवलेला जाणवेल. मात्र अहंकार यावेळी तुम्ही टाळला पाहिजे, ते खूप आवश्यक आहे, कारण शनी नम्रतेला अधिक महत्त्व देतो. घरात धार्मिक वातावरण निर्माण केल्याने सकारात्मक ऊर्जा देखील वाढणार आहे. काही लोकांना अचानक आर्थिक लाभ मिळण्याचे योग आहेत, पण तो पैसा योग्य ठिकाणी वापरणे देखील या वेळेला गरजेचं आहे, कारण ही अमावस्या अनेकांच्या मनातील भीती संपवण्याची ताकद घेऊन आली आहे. जे लोक आतापर्यंत स्वतःच्या नशिबाला दोष देत होते त्यांना आता समजणार आहे की बदलाची सुरुवात ही स्वतःपासूनच करावी लागते.
तुमच्या मनातील नकारात्मकता आता कमी होत जाईल आणि नवीन विचार देखील तुमच्या मनात आता जन्म घेतील. काही लोकांना अचानकच एखाद्या आध्यात्मिक अनुभवाची देखील या वेळेला जाणीव होऊ शकते. कधी स्वप्नांमध्ये त्यांना काही संकेत मिळू शकतात. घरात अचानक शांतता आणि समाधानाचे देखील वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात आई वडिलांचा आदर करा आणि त्यांच्या भावना समजून घ्या, कारण त्यांच्या आशीर्वादातच तुमच्या भाग्याची खरी किल्लीही दडलेली आहे. काही लोकांना या काळात मोठे निर्णय देखील घ्यावे लागू शकतात. नोकरी, व्यवसाय, नाते किंवा घराशी संबंधित एखादा निर्णय आयुष्याची दिशा पूर्णपणे बदलू शकतो. पण कोणताही निर्णय हा घाईघाईत घेऊ नका. घाईत निर्णय घेणं टाळा. शनी माणसाला पुढे विचार करून जाण्याचा यावेळेला इथे सल्ला देत आहे. स्वतःच्या मनाची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. जे लोक आतून खूप थकले आहेत त्यांनी स्वतःला वेळ द्यावा. आयुष्य फक्त हे संघर्षासाठी नसतं, तर ते स्वतःच्या आनंदासाठी देखील असतं. हाच संदेश या अमावस्येतून तुम्हाला मिळणार आहे. आता एक शेवटचा संकेत, तुमच्या भविष्यातील त्या बदलांबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा ही कायमची बदलू शकते. त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. आता यासाठी उपाय काय करायचा आहे? रात्री काळे तीळ हे वाहत्या पाण्यात सोडा आणि शनिदेवाच्या नावाने गरिबांना किंवा गरजू लोकांना तुम्ही अन्नदान करा. आता तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होण्याचे हे संकेत आहे. जे लोक आतापर्यंत अंधारात चालत होते त्यांना आता प्रकाशाची दिशा दिसू लागेल. काही नाती ही तुमच्यापासून दूर जातील, तर काही नाती तुमच्या जीवनात नवीन निर्माण होतील. प्रत्येक गोष्ट तुमच्या भल्यासाठीच घडते हे तुम्ही लक्षात ठेवा. शनीचा प्रभाव माणसाला संयम आणि ध्येय शिकवतो. त्यामुळे संकट आले तरी घाबरू नका. या काळात तुमच्या घरात अचानक एखादा शुभ संकेत देऊ शकते. काही लोकांना स्वतःच्या कलेत किंवा कामात मोठी प्रगती मिळू शकते. तुमच्या आवाजाला किंवा तुमच्या मेहनतीला आता योग्य ओळख मिळण्याची देखील वेळ ही जवळ आली आहे. ही रात्र तुम्हाला शिकवणार आहे की प्रत्येक वेदनेनंतर एक नवीन सुरुवात असते. अनेकांनी आयुष्यात खूप काही गमावलं आहे, पण आता ग्रहांची दिशा बदलत आहे. तुमच्या मनातील तुटेलपणा हळूहळू कमी होतो. तुम्ही पुढे उभे राहाल आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्ग स्वतः ठरवाल. काही लोकांना अचानकच जुने स्वप्न पुन्हा पडण्याची संधी मिळू शकते. घरातील स्त्रियांसाठी हा काळ आत्मविश्वास वाढवणारा देखील असणार आहे. त्यांच्या निर्णयांना आता महत्त्व मिळू लागेल, कारण शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर बनवणार नाही, तर आतून अधिकच मजबूत बनवणार आहे. 16 मेच्या अमावस्येच्या रात्री अनेकांसाठी आयुष्य बदलणारे ठरणार आहे. काही लोकांना अचानकच भाग्याची साथ मिळेल, तर काहींना जीवनातील खरे धडे समजणार आहे. पण या ठिकाणी एक गोष्ट निश्चित आहे की या रात्रीनंतर तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या आयुष्यातील दिशेमध्ये मोठा बदल हा तुम्हाला जाणवणार आहे. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतील त्यांना यश मिळेल. जे लोक स्वतःच्या मनाचा आवाज ऐकतील त्यांना देखील योग्य मार्ग सापडेल. ही रात्र तुमच्या शक्तींची जाणीव करून देणारी आहे. त्यामुळे भीती सोडा, नकारात्मकता दूर करा आणि नवीन सुरुवातीला स्वतःला तयार करा. कारण ग्रहांची चाल आता तुमच्या आयुष्यातील जुन्या अध्यायाचा शेवट आणि एका नवीन प्रवासाची सुरुवात तुम्हाला या ठिकाणी दर्शवत आहे. तर तुळ राशीच्या व्यक्तींना 16व्याची ही शनी अमावस्याची रात्र तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलण्याची ताकद घेऊन येणार आहे. काही लोकांसाठी हा काळ जुन्या संकटातून बाहेर पडण्याचा असेल, तर काही लोकांसाठी हा काळ भाग्याचे दरवाजे उघडणारा ठरणार आहे. त्यामुळे माणसाला त्याच्या कर्मानुसार या वेळेला फळ शनिदेव देणार आहे. म्हणून या काळात चुकीच्या लोकांपासून दूर राहणे आणि योग्य निर्णय घेणे अत्यंत गरजेचं तुमच्यासाठी असणार आहे. घरातील वडीलधाऱ्यांचा आदर करा आणि शक्य असल्यास शनिवारी काळ्या तिळाचे दान करून शनिदेवाची प्रार्थना नक्की करा. कारण श्रद्धा आणि संयम यामुळेच ग्रहांचे शुभ परिणाम अधिकच वेगाने मिळू शकतात. आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नातेसंबंधांमध्ये मोठा बदल देखील तुम्हाला जाणवू शकतो. काही लोकांना नवीन कामाची सुरुवात होईल, तर काहींना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ देखील मिळणार आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की हा काळ तुमच्यासाठी खास आहे, तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच राशी भविष्य, शनी उपाय आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सांगा या 5 घटनांपैकी कोणती घटना तुम्हाला सर्वात जास्त जाणवली. पुन्हा भेटूया तुळ राशीच्या आणखीन एका खास आणि रहस्यमय भविष्यवाणी सोबत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.